मित्रांनो नमस्कार. आज मी ESICला एक निवेदन पाठवत आहे, ज्याच्यामध्ये सध्या येत असलेल्या अडचणी मी आणि त्याच्यावरती उपाय या दोन गोष्टी या निवेदनात नमूद केलेल्या आहेत. जसं की आता ESICमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे डिस्पेन्सरीसाठी बऱ्याचशा प्रॉब्लेम येतात. डिस्पेन्सरी प्रॉपर नसेल तर त्या कर्मचाऱ्याला ट्रीटमेंट तिथे घेता येत नाही किंवा त्याला अलाव करत नाहीत. दुसरं, त्याच्या फॅमिली डिटेल्स जर अपडेट नसतील तर त्याच्या फॅमिलीला तिथे ट्रीटमेंट घेता येत नाहीत. तसेच नाव किंवा डेट ऑफ बर्थ याच्यामध्ये काही चुकी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांना ट्रीटमेंट घेता येत नाही. तर ह्या गोष्टी अपडेट करण्यासाठी आताचा जो पोर्टलवरती सगळा प्रोसेस आहे तो फारच किचकट आणि कर्मचाऱ्यांना थोडासा न समजणारा आहे. पण याच्यामध्ये जर ॲप थ्रू ह्या गोष्टी केल्यात तर फरक पडू शकतो. जसं की उमंग ॲप आहे. उमंग ॲपमध्ये ESICच्या सुविधा जर KYC सुविधा जर चालू केली तर त्याच्यामध्ये प्रोफाईल करेक्शन, डिस्पेन्सरी, त्याच्यानंतर फॅमिली डिटेल्स, जसं की आपलं आयुष्यमान भारत कार्डचं जे आपण KYC करतो त्या पद्धतीने जरी केलं तर फॅमिली डिटेल्स त्याच्यामध्ये ॲड करता येऊ शकतील. तर ह्या 4-5 गोष्टीसाठी मी निवेदन केलेलं आहे. आज ते निवेदन मी पाठवतो आहे ESICपर्यंत. त्याचबरोबर एक छोटासा ट्विट केलेला आहे, त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये या निवेदनाची समरी मी टाकलेली आहे. ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तुमचे काही सजेशन्स किंवा काही तुमच्या समस्या असतील तर त्या तुम्ही तिथे लिहू शकता. धन्यवाद.